नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती. तर पर्टिक्युलर नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती दर आठवड्याला आपण चालू घडामोडीचं लेक्चर घेऊन येणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मध्ये पण मी तुमच्यासाठी लेक्चर घेऊन येत जाणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. कारण येणारी जी सरळ सेवा आहे आणि MPSCच्या ज्या सर्व एक्झाम आहे त्यामध्ये तुम्हाला हे सर्व करंट अफेअरचे प्रश्न उपयोगी पडणार आहे. चला तर लेक्चरला स्टार्ट करूया. तर पहिला प्रश्न दिलेला आहे, चर्चेतील बॅरन ज्वालामुखी हा अंदमान निकोबार या राज्यातील काय आहे? एक जिवंत ज्वालामुखी आहे. इथे एक नारकुंडम म्हणून सुद्धा एक ज्वालामुखी आहे, तो मृत ज्वालामुखी आहे. अंदमान निकोबार जे आहे हे 10 डिग्री चॅनलने डिवायडेड झालेले आहे. सो हा पण एक पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. जर तुम्हाला विचारलं की मालदीव हे किती डिग्रीने डिवायडेड झालेले आहे, तर 8 डिग्री तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि एक जे राहिलेलं आहे ते आहे लक्षद्वीप आणि मिनिकॉय. तर हे किती डिग्रीनं? तर हे 9 डिग्रीनं डिवायडेड झालेले आहे. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अंदमान निकोबारची जी राजधानी आहे ते पोर्ट ब्लेअर आहे. मला वाटते हे जे आहे नवीन नाव करण्यात आलेलं आहे ते कोणतं आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख म्हणून सदानंद दाते हे काम करत होते, तर त्यांची आता महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारताची पहिली रुद्र हेलिकॉप्टर महिला पायलट होण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? तर हंसजा शर्मा यांना हा मान मिळालेला आहे. आणि हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. युनिसेफ इंडियाच्या बालहक्क संरक्षणाची ॲडव्होकेट म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर कीर्ती सुरेश यांची निवड करण्यात आलेली आहे. 16 वर्षाखालील मुलांना मीडिया वापरावर बंदी घालणारा देश कोणता ठरलेला आहे? तर तो देश ऑस्ट्रेलिया ठरलेला आहे. आणि ही जी गोष्ट आहे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. संपूर्ण राष्ट्रीय पाककृतीसाठी युनेस्कोची मान्यता मिळवणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे इटली. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. नालसा, आता नालसा संघटना सध्या चर्चेमध्ये आहे, तर तुम्हाला याचा फुलफॉर्म खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. याचे जे प्रमुख आहे सध्या ते आहे विक्रम नाथ. ओके, प्रमुख आहे ते कोण आहे? विक्रम नाथ आहे, लक्षात ठेवा, विक्रम नाथ. ओके, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे. आणि नालसा कायदा जो आहे तो 1987चा आहे. आणि या संबंधित जी नालसा संघटना स्थापन झाली होती ती 1995ची आहे. आणि कलम 39 ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. या अंतर्गत आपल्याला समान व मोफत कायदेशीर न्याय मिळतो. आणि हा प्रश्न माझ्याकडून तुम्ही मोस्ट एमपी करून ठेवा, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावरती नक्कीच प्रश्न दिसेल. त्यानंतर आहे BCCIची स्थापना. BCCIची स्थापना केव्हा झाली? तर BCCIची स्थापना ही 1928मध्ये करण्यात आली होती. तर सध्या BCCIचे अध्यक्ष जे आहे ते आहे मिथुन मिन्हास आणि सचिव जे आहे ते आहे देवजीत सैकिया. आणि आता जी पोलीस भरती सुरू आहे या पोलीस भरतीमध्ये नक्कीच तुम्हाला यावरती प्रश्न असणार म्हणजे असणार. आणि या अगोदर आयोगाने सुद्धा सचिव परीक्षेमध्ये विचारलेले आहे. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तर वेगवेगळे अवॉर्ड आपल्याला ऑप्शनमध्ये दिले जातील, तर अचूक उत्तर राहणार आहे अशोक चक्र. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेला आहे. स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक सध्या न्यूजमध्ये आहे. ते लेखक कोण आहे? तर ते आहे मनोज मुकुंद नरवणे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्याचप्रमाणे मदर मेरी कम्स टू मी हे महत्त्वाचं पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर अरुंधती रॉय यांनी लिहिलेलं आहे. आणि सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार आहे 2026चा प्रजासत्ताक दिनी कोणाला देण्यात आलेला आहे? तर गणेश उत्सव, जे की आपल्या महाराष्ट्र राज्यातील उत्सव आहे, याला हा अवॉर्ड मिळालेला आहे. लक्षात असू द्या, लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात ही 1893मध्ये केली होती. ठीक आहे, मोस्ट एमपी करायचा आहे हा प्रश्न. ठीक आहे, तर हे होते मित्रांनो आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला ही सिरीज कशी वाटत आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि यानंतर हे लेक्चर असे कंटिन्यू ठेवायचे का ते पण मला सांगा. आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.